चला बॅटर लगेच पाठवा लवकर. SP11 गावदेवी सोनारपाडा संघ सलामीची जोडी आता अनिकेताने आपण दत्ताला पाहू शकता. 4 षटकांची मॅच म्हणजे जो संघ जिंकेल तो कमीत कमी आपण एक ट्रॉफी आणि कॅश प्राइजचा हकदार ठरेल. बक्षीस पात्र फेरी सुरू झाली. आजच्या दिवसात खूप चांगली पंचगिरी ते म्हणजे अजित पुत्रन सरांना धन्यवाद देऊ आपण वेळे तर आमचे झहीर खान मॅन फ्रॉम कल्याण आणि खास करून धन्यवाद देऊ आपण तर निरंजन सावंत यांना देखील आम्ही धन्यवाद देऊ. तर SP पॅनलची पूर्णपणे जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि खूप चांगले पंच त्यांच्या माध्यमातून पाठवलं ते प्रत्येक ठिकाणी आता SP पॅनलचं कौतुक होतं. त्याबद्दल सर्व आमच्या पंचांना धन्यवाद देऊ. अजित पुत्रन सर उद्या देखील असणार म्हणजे त्यांचा मार्गदर्शन पुन्हा एकदा लाभलच खेळाडूंना. खेळाडूंना मोटिवेट करणं फार गरजेचं. पंच जेव्हा मोटिवेट करतात ना त्यांना माहिती पडतं हा गोलंदाज काय आहे, हा बॅटर काय करू शकते पुढे. कारण की सकाळी जेव्हा निरंजन सावंत सर आम्ही आलो तेव्हा अजित पुत्रन सर आम्हाला भेटली, म्हणाले वेदांत तुमच्या गावातला खूप चांगला क्रिकेटर आहे. वेदांत आणि चिन्मयचं त्यांनी भरपूर कौतुक केलं. सामना सुरू होतोय. बॅटर 2 मैदानात दाखल झाले. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन येतोय. आपण पाहू शकता सौरभ म्हात्रे एक वेगवान गोलंदाज. सौरभ गोलंदाजी मार्कवर. बक्षीस पात्र फेरी सुरू झाली आहे. दोन्ही संघांना माहिती आहे दोन्ही संघ निरंजन सावंत सर दिवा चषक मध्ये आपण तर मेगा फायनल देखील खेळले होते. आता पाहायचं तीच परतफेड इथे मात्र आपण तर सोनारपाडा संघाला पराभूत केलं. ती परतफेड इथे करतोय का पाहिजे हा संघ. दोन्ही संघ ताकदवान आहेत. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. सौरभ गोलंदाजी मार्कवर गार्डन यांकडून सायकल दत्ताला आपण पाहू शकता. पहिला चेंडू उडवलाय. झेलची शक्यता आहे. करण चूक करणार नाहीये. मॅचची गोल्डन विकेट पहिल्या चेंडूवरती मिळाले. खूप चांगला झेल घेतला लॉंग ऑफला बॅटर बाद. चेंडू लॉफ केला. पॉवर प्ले फोडण्याचा प्रयत्न केला होता पण तिथे मात्र बॅटर बाद झालाय. फटका हवेमध्ये काय करण फौजदारने झेल घेतलाय. नवीन बॅटर तो सर्वात अनुभवी खेळाडू समीर पाटीलला आता काहीतरी करावं लागेल. मैदानात थांबून धावा कराव्या लागणार आहेत. 40-45 धावा चांगल्या होतील. कारण का SP11 गावदेवी सोनारपाडा संघा देखील कडे गोलंदाजी खूप चांगली पण बॅटरांनी आता धावा करून द्यायला पाहिजेत गोलंदाजासाठी. करणने काय झेल घेतला. अफलातून झेल घेतलाय. एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला आपण पाहू शकता. विशालला आणि करणला आपण पाहू शकता 30 सर्कलच्या बाहेर. सौरभ म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. सौरभ गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. हो वेगवान चेंडू होता. ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं या वेळेला. खूप चांगली गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये ना खूप चांगली सुरुवात केली. गावदेवी खारडी आणि या संघामध्ये देखील मॅच झाली होती. मेगा फायनलची मॅच. तीच मॅच पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळते. आता बक्षीस पात्र फेरी सुरू झाली. सौरभ राईट आर्म राऊंड कडनं मारा करतो. टाकला समीर. ओ स्लॅश करतो. या वेळेला आपण स्टिअर केलं जोराने केलं होता स्लॅश. एक धाव इथे कंप्लीट केले. खातं उघडलं जातं SP11 गावदेवी सोनारपाडा संघाचं. 1-1 अशी धाव संख्या आपण पाहू शकता. अनिकेत पाटीलकडे प्रचंड गुणवत्ता आहे. त्याला गुणवत्ता सिद्ध करावी लागणार आहे त्या मैदानावर. किरण पाटील आणि त्यांची कन्या देखील इथे सकाळपासून सामना एन्जॉय करते देखील. 4:30 आणि 40 सेकंद. सौरभ गोलंदाजी मार्कवर. राऊंड कडे मार्क टाकला अनिकेत पाटील. हो शपल ऑन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं तर पंच अजित पुत्रन सर पण तर वाईटची खूण करतायत. सांगतायत की लेग स्टंप सोडून जाणार हा झेंडू होता. धाव संख्या दाखल करते 2
SP11 गावदेवी सोनारपडा संघ प्रथम बॅटिंग करतोय. एक बॅटर बाद झालाय. मोठागाव संघाची प्रचंड मेहनत. गावदेवी चषक मोठागाव, गावाचं नाव मोठं, स्पर्धेचं नाव मोठं. सौरभ गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड तिकडे मार्ग शकला. आणखी स्विच केला, यावेळेला उडवलाय हवेमध्ये, झेलची शक्यता आहे. अवघड झेल होता. यश पोजार येतात, चेंडूला फीड करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण, बॅकिंग देखील चांगली येते. धावसंख्या 2 ने पुढे शकते. धावसंख्या 10 फरक 4 धावा आपण पाहू शकता. खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळते. दोन बलाढ्य संघामध्ये दोन्ही संघ गावदेवीचा आशीर्वाद घेऊन उतरल्यात मैदानात. एसपी गावदेवी सोनारपडा पक्ष गावदेवी खार्डीमध्ये मॅच पाहतोय. सौरभ राईट राऊंड तिकडे मार्ग शकला. आणखी ऑन साईडला आपण पायचीचा अपील केलं जातं. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. बॅटची कटच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या फरक आपण पाहू शकता 5 धावा. ना अजित पुत्र सर जबरदस्त इम्प्रेसिव्ह कामगिरी करतायत. लगेच खूण करतात की कशा प्रकारे लेग बाय बॅट कट आहे. हे कामच असतं पंचांचं, आणि ते पंचांनी केलं देखील पाहिजे. एक पंच डिसिजनच देत नाही. बॅटर आपण गुणवणूक काय करायचं, कुणाच्या खात्यात लिहायची धाव. सौरभ तो समीर, हो वेगवान गोलंदाजी, नाकाजवळनं चेंडू गेलाय. जणू काय परफ्यूम डिलिव्हरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. जबरदस्त गोलंदाजी, आश्चर्यचकित केलं या चेंडूने आपण तर समीर पाटीलला देखील. निरंजन सावंत सर, ह्या लेदरचा चेंडू असता तर नक्कीच म्हणाला असतं की परफ्यूम डिलिव्हरी. का ना जवळ आपण तर जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकांमध्ये मॅचची गोल्डन विकेट मेन दिली. 5 धावा दिल्या. एक बॅटर देखील बाद झालाय. आता येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये खास करून अनिकेत पाटीलला चांगली बॅटिंग करावी लागेल. समीरकडे देखील तितकी ताकद, तितकीच गुणवत्ता आहे, पण त्या गुणवत्तेला न्याय द्यावा लागणार आहे. गोलंदाजी मार्कवर येतोय. यावेळेला आपण पाहू शकतो विशाल म्हात्रे येतोय, एक अष्टपैलू खेळाडू. प्रल्हाद अनिकेत मामा भांजेची जोडी बघा मैदानात. विशाल येतो गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघात दुसरं टेकून येतो. स्ट्रायकला अनिकेत पाटील. ओ फटका चांगला, यावेळेला पंच केलाय. एक धाव इथे कंप्लीट होते. यश आहे तिथे. एक धावसंख्या पुढे सरते. धावसंख्या 10 फलकर्ती. गावदेवी SP11 सोनारपडा संघ 6 धावा. एक बॅटर बाद झालाय. समीर पाटील आता पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतोय. प्रचंड अनुभव आहे. सातत्याने क्रिकेट खेळल्या शहरी विभागातून खेळतात आपण, तर ग्रामीणच्या माध्यमातून गावाच्या संघातून देखील खेळतायत. विशाल गोलंदाजी मार्कवर मिड ऑफ लाईक क्षेत्ररक्षण आपण सूरजला पाहू शकता. राईट ऑफ ओव्हर तिकडे मार्क होतोय. ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक येतोय. गुड कॅच. कार्बन कमाल झेल घेतलाय करणने. अप्रतिम झेल, जमिनी लगत आलेला झेल काय सोप्पा करून घेतला बघा. जबरदस्त क्षेत्ररक्षण, लाजवाब क्षेत्ररक्षण.
नवीन बॅटर तर श्रीधर म्हात्रे येतोय. यश मिळालंय विशालला. काय करणी 2 झेल अफलातून पकडले. एक लॉंग ऑफला आता आपण बघितलं तर स्क्वेअर लेगला खूप चांगला झेल पकडला. धावत जाऊन जो झेल अवघड होता त्याला सोपा गेला. 6 वरती 2 बॅटर बाद. गावदेवी SP11 सोनारपाडा संघ. विशाल गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला श्रीधर म्हात्रेला आपण पाहू शकता. राईट हाफ ओव्हर तिकडे मारा करतोय. ओ जबरदस्त चेंडू होता. यावेळेला पूल करायचा होता. डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न केला होता. एक धाव इथे कंप्लीट केले. ते धावसंख्या धाव करते आपण पाहू शकता. यावेळेला 7 धावा. बॅटची खडा घेतली होती यावेळेला चेंडूने. 7 धावा धावफलकाती लागल्या आहेत. अनिकेत पाटील जोपर्यंत आहे तोपर्यंत गावदेवी SP11 सोनारपाडा संघाला इथूनही 40-45 धावा तो करू शकतोय. इतकी ताकद इतकी गुणवत्ता या खेळाडूकडे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला विशाल राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला यावेळेला. स्ट्रॉंग अपील देखील. 1 धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरी होते का. 2 धावा सहजतेने कंप्लीट केल्या आहेत. तो संख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 9 धावा लेगबायच्या स्वरूपात धावा येतात. सैर खान सरांचा इशारा येतो मॅन फ्रॉम कल्याण. 9 धावा धावफलकाती लागले. आपल्याला बघायला मिळते. संत गतीने आपण क्रिकेट खेळलं जाते. विशाल गोलंदाजी मार्कवर. दुसरं षटक प्रगतीपथावर. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्राईकला अनिकेत पाटील. हो फटका सुरेख यावेळेला. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह बघायला. ऑफ ड्राईव्हचा फटका बघायला मिळाला. चेंडू चालला यावेळेला कव्हर पॉईंट सीमारेषा पार. चौकार. नक्कीच हा फटका मला वाटतं अजित पुत्रन सरांना नक्कीच मनामध्ये शांतता देऊन गेला. प्रसन्नता देऊन गेली असेल. इतका जबरदस्त फटका. ओ चांगला चेंडू ऑन साईडला टर्न केलाय. वळवला चेंडू. यावेळेला आपण तर डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. नाही असे फटके कमी बघायला मिळतात ना. त्यामुळे अजित पुत्रन सरांनी तारीफ केलं त्याचं. खूप चांगला फटका होता. संध्याकाळच्या संत्रामध्ये मन प्रसन्न करणारा सावंतसरा फटका होता. नाही हल्ली तुम्ही बघितलं क्रिकेट कोणी जास्ती खेळत नाही. कव्हर ड्राईव्ह बघायला मिळत नाही जास्ती करून. स्क्वेअर कट पण नाही. स्क्वेअर ड्राईव्हचे फटके बघायला मिळत नाहीत. दुर्मिळ फटके झालेत आता. आहेत फटके चांगले पण ते खेळत नाही. आल्या आल्या प्रत्येक जण शफल होतो. मिड विकेट स्क्वेअर लेगला चेंडू खेचतो नाही तर लॉंग ऑनला. आपण इथं 2 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला 14 धावा. जाऊया डीजे मास्टरकडे. त्याच्या माध्यमातून सुमधुर संगीत आहे. मध्ये फक्त 14 धावा आल्यात. आता पाहायचं विशालचं एक षटक संपलंय. आपण तर सौरभचं एक षटक संपलंय. आता पाहायचं गोलंदाजी मार्कवर येतं याला सूरज बाईकर. आता पाहायचं आक्रमणाला सुरुवात होते का. 12 चेंडू मध्ये काय घडलंय महत्वाचं नाहीये. आता करायचंय घडवायचंय. स्पर्धेचा आपण आता दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील आमचा आता शेवटचा टर्न आहे. धन्यवाद देतो डीजे मास्टरला. धन्यवाद देतो आमच्या लाईव्ह टेलिकास्टला. धन्यवाद देतो आमच्या संपूर्ण पंचांना. धन्यवाद देतो आमच्या आयोजकांना आणि खास करून धन्यवाद देतो आमचे गोलतकर बंधूंना की खूप चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून केलं जातं. अक्षर बघा किती सुंदर आहे. मोत्यापेक्षा सुंदर अक्षर त्यांचं निरंजन सावंत सर. त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ. सूरज बाईकर येते गोलंदाजी मार्कवर. लेफ्टमर आहे अनिकेत पाटील. पाहायचं कशा प्रकारे बॅटिंग करतो. अनिकेत आणि श्रीधरकडे प्रचंड गुणवत्ता आहे. त्या गुणवत्तेला न्याय द्यावा लागणार आहे त्यांना. चांगली बॅटिंग करावी लागणार आहे इथून. सूरज बाईकर ऑन साइडला वळवला चेंडू. याला डाऊन डी ग्राउंडच्या चेंडू चाला मिड विकेटला. एक धाव कंप्लीट केली आहे.
दुसरी होते का पाहायचं, नकार दिले. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. आपण पाहू शकता तिथे सौरभ आहेत, सौरभ म्हात्रे या संघाचा सर्वात चांगला क्षेत्ररक्षक. 15 धावा, एक एक धावेसाठी संघर्ष वाढलाय. आपण पाहू शकता गावदेव SP11 सोनारपाडा संघ संघर्ष करतोय मैदानावर धावा जमवण्यासाठी. सूरज बायकर लेफ्ट हँड ओव्हर द गन मारा करतो स्ट्राईकला. श्रीधर एज आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट थर्ड मॅनला आपण इथं अनिकेत निगुकर आहेत तिथे. एक कसदा मिटे, मोठे फटके येत नाहीत. एक कव्हर ड्राईव्ह सोडल्यानंतर बघितलं तर धावा येत नाहीत मोठ्या फटक्याने. एक कमवे चौकार आलाय. 16 धावा, सिंगल डबलने धावा बनतायत. सूरज बायकर गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता अनिकेत पाटील प्रयत्न करतो, यश मिळायला पाहिजे त्याला. आता हो लॉप केलाय, टायमिंग बेमिसाल आहे. चेंडू करतोय यावेळेला हवाई सफर आणि चाललाय चेंडू मिड विकेट सीमारच्या बाहेर. षटकार. अनिकेत पाटील मैदानावर लढतोय, लढत नाही तर नडतोय मैदानावर. काय त्याला माहिती धावा करायच्यात. एक चौकार एक षटकार आलाय. स्विच हिट केलंय, पाठवून दिलंय गॅप मधनं. यावेळेला पॉइंट सी मारच्या बार चौकार. नक्कीच दीपेश दादांची अदा सर्वांवरती फिदा आहे. बघा बाबांचा कटआउट आपण पाहू शकता, जयेशचा कटआउट पाहू शकता, दीपेशचा कटआउट पाहू शकता, त्रिमूर्ती ब्रदर्स आपण पाहू शकता. 2 सुपुत्र एक बाबा आपण पाहू शकता. कारण का आमच्या आगरी समाजाचे पहिले महापौर जर कोण असतील तर पुंडलिक शेठ म्हात्रे यांचं आम्ही नाव. आतापर्यंत 26 मधल्या 20 धावा केल्यात. अनिकेतच्या वैयक्तिक आहेत. बॅटिंग आवडली तर अनिकेतसाठी टाय होऊन जाते. खूप चांगली बॅटिंग करतोय. नाही मैदानावर थांबलात ना तुम्ही तर धावा येतील, पण तुम्ही आल्यापासून जर आक्रमण करायला झालं तर मिळणार नाही. क्रिकेटमध्ये चांगल्या चेंडूला नेहमी सन्मान देणं फार गरजेचं असतं. जो चांगला बॅटर असतो ना तो नेहमी सन्मान देतो. प्रत्येक चेंडू तुम्ही चौकार षटकार मारणार नाही. तर सिंगल डबलला फार महत्त्व आहे. निरंजन सावंत मुंबईची लाईफलाईन बघितली ट्रेन आहे तर क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल आहे, तिचा वापर करा. सूरज बायकर लेफ्ट हँड ओव्हर द गन मारा करतो स्ट्राईकला. अनिकेत हो चांगला चेंडू होता, ऑन साईडला टर्न केला, यावेळेला वळवलाय. स्क्वेअरला रिझममध्ये चेंडू चालला. एक धाव कंप्लीट केली. 2 होतात का पाहायचंय. वेगाने धावतोय, गुड रनिंग बिटवीन द विकेट. स्वतः धावतोय, खालडी संघाच्या खेळाडूंना देखील धावा लावतोय चेंडूवरती. 28 धावा, तिसरं षटक प्रगती पथावर आहे. क्रिकेटमध्ये आम्ही नेहमी सांगतो सिंगल डबलला तुम्ही महत्त्व द्या. जो निरंजन सावंत चौकार षटकार मारणं सोपं आहे, पण सिंगल काढणं फार अवघड असतं. धावा झाले 28. पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. सूरज बायकर अंतिम चेंडू या तिसऱ्या षटकातील लेफ्ट हँड ओव्हर द गन मारा करतोय स्ट्राईकला. अनिकेत पाटील फुल टॉस आहे, पंच केला. यावेळेला चेंडू चाललाय वेगाने. यावेळेला आपण तर कव्हर पॉईंट स्क्वेअर आपण तर यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण होते. कव्हर पॉईंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आले आहेत. तिसरी होते का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कारण अनिकेतला माहिती आहे 3 धावा पूर्ण केल्या. आणि बघा हाईट फॅक्टरसाठी रिव्ह्यू घेतला गेलेल्या बॅटरच्या माध्यमातून. आणि बाउंड्री देखील आम्ही चेक करू. यस लगेच आपण तर अजित पुत्रन सरांनी लगेच आम्हाला डिसिजन देखील कळवलंय की चेक करा. चेक करणं गरजेचं आहे. डिसिजन पेंडिंग आहे. 3 धावा तर झालेल्या आहेत.
बघा क्लोज डिसिजन आहे, त्यामुळे सातत्याने चेक केलं जातं अँगलनी. निरंजन सावंत बघा चेक करतायत कारण त्यांना माहिती आहे महत्वाची कुशल मुवमेंट आहे मॅचचं. बक्षीस पात्र फेरी सुरू आहे, कोणत्याही संघावर अन्याय होणार नाहीये याची दक्षता घेतात आमचे पंच तीन. तर चौकार नाहीये, पण आपण तर नो चेंडू आहे. म्हणजे एकूण 4 धावा मिळत आणि येणारा चेंडू फ्रीट म्हणजे धावा झाल्या धावफल करती 32 धावा. येणारा चेंडू फ्रीट. धावा धावफल करती झाल्यात. येणारा चेंडू फ्रीट. श्रीधर मात्र काय करतो पाहायचंय. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, एक क्षेत्रक्षण स्कोअर लेग, एक क्षेत्रक्षण मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ. ऑफ साइडला सूरज बायकर. चांगला चेंडू होता डाऊन दी ग्राउंड. फटका चांगला यावेळेला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आले आहेत. मिसफीड झाले. 2 मिनिटं आहेत. संख्या धावफल करते आपण पाहू शकता 34 धावा. आता धावा आल्या आहेत या षटकामध्ये. तब्बल धावा आल्या आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत गोलतकर बंधू. 20 आल्या आहेत. जे 11.33 सरसरी धावा कुठल्या धावा झाल्या धावफल करते तब्बल आपण पाहू शकता यावेळेला 34. अंतिम षटक आता कोण घेऊन येतं पाहायचंय. 40-45 फाईट बॅक होईल. गोलंदाजी चांगली आहे. आपण बघितलं गावदेवी SP11 सोनारपाडा संघाकडे अजूनही बॅटर येणं बाकी आहे. सिद्धेश बाहुबली नाही सर. निरंजन सावंत सर, तुम्ही मला वाटतं भरपूर स्पर्धा कव्हर केल्या. NRC ग्राउंडवरती सर्वात लांब षटकार कोणी मारला असेल तर सिद्धेशचं नाव घेऊ आम्ही. काय बॅटिंग केली होती. आणि मला वाटतं आय थिंक आमची याददाश्त ठीक असेल ते तुम्ही संपर होते. शाळेवरती षटकार मारणे म्हणजे खायची गोष्ट नाहीये. अंतिम षटक अतिशय म्हात्रे येतोय. NRCचं ग्राउंड देखील प्रचंड मोठं. सुरतचं महागडं षटक ठरलं. 20 धावा आल्या. आता पाहायचं इथून अतिश कशा प्रकारे गोलंदाजी. अतिश म्हात्रे स्ट्रायकेला अनिकेत पाटील काय बॅटिंग करतोय मैदानावर. थांबलाय आणि धावा देखील तो करतोय. आणि विपक्ष संघाच्या गोलंदाजांना धावायला देखील लावतोय आणि क्षेत्ररक्षकांना देखील धावायला लावतोय अतिश. हो यॉर्क लाईनचा चेंडू शांत ठेवला यावेळेला. बघा एक धाव इथे कंप्लीट केली जाते. बघा लगेच केतन फेकी करतोय त्या चेंडूला. त्याला माहिती आहे कदाचित स्ट्राईक घेईल अनिकेत. 35 झाल्यात. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. श्रीधर देखील खूप चांगली साथ देतो त्याला. न 35 मधल्या 29 धावा केल्यात अनिकेत पाटीलने. अनिकेतची बॅटिंगवर एकदा टाळ्या वाजल्यात पाहिजे त्यासाठी. खूप जबरदस्त बॅटिंग. मैदानावर थांबलाय. धावा देखील करतोय आणि संघर्षातून 29 धावा उभ्या केल्यात. अतिश म्हात्रे गोलंदाजी मार्क टाकला श्रीधर म्हात्रे. हो क्लासिकल फटका बघायला मिळाला यावेळेला. ऑफ ड्रायचा क्लास फटका बघायला मिळालाय. क्षेत्ररक्षकांनी चेंडू अडवलाय पण काय फटका होता. बॅटर बाद. खूप क्लासिकल फटके होते आणि फिल्डिंगचं देखील तेवढंच कौतुक करेल रोनित. त्याला का आकाश तारेकर नाव दिलं गेलं आज समजलं. काय चित्याच्या वेगाने चेंडूवर येतो.
37 धावा. नवीन बॅटर येतो आपण पाहू शकता वेळा अनिकेत आहे. 900 क्लास सिद्धेश पाटील बाहुबली. हो स्विच हिट केलाय, पाठवलाय चेंडूला यावेळेला डीप पॉइंट सी मारशा पार षटकार. करतोय मैदानावर 13 चेंडू 32. एकदा टाळ्या झाल्यात पाहिजे त्या बॅटरसाठी. काय कौतुकापस बॅटिंग करतोय. धावा नव्हत्या, विकेट्स गेल्या होत्या, पण थांबला मैदानावर. आणि मी तर म्हणेल थांबला नाही तर नडलाय देखील विपक्ष संघाच्या गोलंदाजांना. चेंडू बाकी फक्त आणि फक्त 3. आतिश म्हात्रे गोलंदाजी मार्कवर टाकला. अनिकेत पाटील काय बॅटिंग करतोय. हो चांगला चेंडू होता. सॉफ्ट हँड चेंडूला फक्त आपण तर यावेळेला मिडॉनवरनं चेंडू आपण तर मिडॉफवरून क्षेत्ररक्षक आल्यात. मिडॉनला जोपर्यंत चेंडूला फीड करतात एकच धाव. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं होतं त्यामुळे चेंडू व्यवस्थित मिडल होत नाहीये. सिद्धेश पाटील आलाय आता. 2 चेंडूचा खेळ बाकी. नितीन का 44. गोलंदाजी चांगले, गोलंदाजीचं युनिट चांगलं आहे. गावदेवी SP11 सोनार प्रसंग करत आता पाहिजे सिद्धेश काय करतोय. ऑन साइडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन लाईट क्षेत्ररक्षण डीप मध्ये तैनात आहे. सिद्धेश पाटील पाहणी करतोय. ऑफ साइडला थडामॅन, एक क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉइंट, एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता स्वीपाकावर रिजन मध्ये तैनात आहे. एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण तैनात आहे. ओ चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन यावेळेला. केतन बघा स्ट्राईक द्यायला तयार नाहीये अनिकेतला. अनिकेत तेच सांगतोय की सिंगल काढून मला स्ट्राईक द्यायच्यात. अंतिम चेंडू काय होतं पाहिजे. तर यावेळेला आपण तर डॉट चेंडू म्हणजे ना कुठेतरी संघर्ष आपण तर वाढवणारे दबाव येतो यावेळेला. जर चेंडू डॉट गेला तर सिद्धेशकडे प्रचंड ताकद आहे, पण त्याला चेंडू तसा मिळाला तर तो मारू शकतोय. अंतिम चेंडू पाहिजे, शेवट गोड करतोय का. एज घेऊन मागे सरकलाय चेंडू यावेळेला. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या फक्त आणि फक्त 45 गडी बाद झाले तब्बल आपण पाहिले तर. 3 गडी बाद 45 आणि 46 धावांचं लक्ष पाहिजे. इथून मात्र आपण गावदेवी खार्डी संघ विजय संपादन करतोय की आपण तर गावदेवी SP11 सोनारपाडा संघ त्यांना रोखतोय. जाण्यासाठी जावे दुसऱ्या गाडी आमचे साथी समालोचक नितीन काणेचे. मी बाळू पाटील आपल्या सर्व घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आज ऐकला सागावचे एक ज्येष्ठ समालोचक भाऊ पाटील यांचा सत्कार आपण करणार आहोत. हनुमान मात्रे यांचे शुभ हस्ते. तीन गडी बाद 45 धावा केलेत सोनारपाडा संघाने आणि 46 धावांचा पाठलाग करायचा सुपर 3 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी गावदेवी खाडी संघाला. उद्या पहिली मॅच कोपर विरुद्ध हेडुंडे 9 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायचे. काटे विरुद्ध आडिवली 10 वाजता. बाळू पाटील यांचा सन्मान आपल्या व्यासपीठावरती होत असताना त्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकला. या स्पर्धेचे आमचे आयोजक हनुमान म्हात्रे.
बाहुबळ यांचा सन्मान होत असताना आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो. मोठागाव संघाचा बॅनर्स पाहायला मिळतोय. मोठमोठ्या स्पर्धा मोठागाव संघाने जिंकलेल्या आहेत त्या बॅनरवर आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो हा महेश शेठ बोला. नाही बरोबर महेशची मला वाटतं इच्छा आहे समालोचन करण्याची. नाही पिंट्या जोशी करतायत ना आता. चला सामना सुरू करायचा आहे. विशाल म्हात्रे आणि केतन म्हात्रे आपण पाहतोय सलामी जोडी. 45 धावा गावदेवी सोनारपाडा संघाने उभारल्या. 46 धावांचा पाठलाग करायचा संघ थोडासा अडचणीत होता मात्र दत्ता ठाकूर या मॅच मध्ये शून्यावरती बाद झाले. मात्र 33 धावांची मॅरेथॉन इनिंग अनिकेतची पाहायला मिळाली. अनिकेत पाटील येतात पहिलं षटक घेऊन. 9 सेकंडला केतन आहे. स्ट्राईक एंडला विशाल. 4 षटकांमध्ये 46 धावा चेस करायचे आहेत. अनिकेत गोलंदाजी मार्कवर. कोपरगाव एंडकडून पहिलं बॉल. पहिलाच बॉल खराब. त्याला पाठवून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय अनिकेतच्या विरोधात. 46 टार्गेट असं वाटलं करत असताना आमचे नार हॉस्पिटलचे डायरेक्टर दिनेश हिरामन पाटील सुद्धा सामना पाहत आहेत. हेमंत म्हात्रे सुद्धा सामना पाहत आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत. खाडी गावचे जावई महेश दळवी बुरबीचे त्यांनी खाडी संघाला शुभेच्छा दिल्यात. त्यांचे हार्दिक स्वागत. अनिकेत हाई टप्प्याचा बॉल मात्र फसवलाय विशालला. मिड विकेटला झेल टिपलाय. विशाल मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. नक्कीच नक्कीच निलेश निवृत्ती मात्रे. मोठा संघाने 2 वेळा स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक जिंकला. भारतातील सर्वात मोठी स्पर्धा आणि 2 वेळा मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर कार निलेश मात्रे यांना मिळाली. नेहमी चर्चेत असतात. आजही 40+ खेळत आहेत. आजही
धावांची भूक मिटली नाही. आताच नावाईच्या स्पर्धेत सुद्धा 100+ धावा त्यांनी त्या स्पर्धेत केल्या आणि बायसिकल पटकावली. आणि फिटनेस चांगला पाहिजे निरंजन सर. तुम्ही क्रिकेट खेळत असेल तुम्हाला कंटिन्यू अनिकेत शॉर्टर प्लेनचा बॉल होता त्याला पाठवलाय कव्हरच्या दिशेने. पाहिलं तर तिन्ही चेंडू अनिकेतचे शॉर्टर प्लेनचेच होते त्याच्यावरती एक विकेट जरूर मिळाली. मात्र 2 चौकारी आलेत. लाईट बंद करा. फटका चांगला आहे. सौरभ मात्रेने हा चेंडू पाठवलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. चांगला बॉल होता पडल्यानंतर थोडंसं खाली राहिले. अनिकेत कुटप्प्याचा बॉल होता त्यालाही पाठवलाय. पॉवर पॅक मध्ये पॉवर पॅक बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय सौरभ मात्रे. 18 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये 46 धावा करायच्या होत्या. 18 बॉलमध्ये 28 अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. गावदेवी खाडी संघाला उत्कर्ष ठाकूर येत आहेत. अठरा धावा झालेत. अठरा चेंडू 28. उत्कर्ष ठाकूरला कमबॅक करावं लागेल. पहिल्याच ओव्हरमध्ये अनिकेतने 18 धावा खर्च केल्यात त्यामुळे पलटवार करावा लागेल. वाकलांच्या विरुद्ध चांगली गोलंदाजी केली होती उत्कर्ष ठाकूरने. दोन धावा घेतल्या आहेत. धावसंख्या 20. 17 बॉलमध्ये आता 26 करायचे आहेत गावदेवी खाडी संघ. त्यांनी 2 धावा घेतलेत. 17 चेंडू 26 करायचे आता. मॅच थोडीशी सोपी होत चालली कारण की पहिल्या ओव्हरमध्येच 18 आल्या. सुरुवात चांगली केली ज्यावेळी सोनापडा संघ बॅटिंग करतो त्यांच्या 2 षटकात फक्त 14 धावा होत्या. केतन मात्र स्ट्राईक एंडला आहेत. रिव्हर्सच्या माध्यमातून थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जाईल. 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
धावा पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्यानंतर आत्मविश्वास मिळालाय खाडी. उत्कर्ष मोठा गावेंकडनं ऑन साइडला लॉंग लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर शॉट ऑफ द डे केतन टन टनाटन सिक्सर. तीस धावा झाल्या, 16 करायचे आहेत. रिव्हर्सच्या माध्यमातून अजून एक चांगला फटका. वन बाउंस चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. .34 34. चांगली फटकेबाजी. पुन्हा रिव्हर्स खेळत आहेत क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये. श्रीधर थोडासा फुटबॉलचा प्रकार. धावा 4 मिळतील चौकार. .38 रन झाल्या. दोन षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 38. 12 बॉल मध्ये आता 8 करायचे आहेत सुपर 3 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी. गावदेवी खाडी नॉर हॉस्पिटलचे डायरेक्टर दिनेश रमण पाटील यांचा संघ आमचे मित्र हेमंत म्हात्रे सुद्धा सामना पाहत आहेत. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि वीरनाथ बघा या षटकात 20 धावा आल्यात. पहिल्या षटकात 18. सराव भरपूर बळू मंथन करतायत. यश आलेत. यश केनी 12 बॉल 8. उंच गेलाय. अनिकेत आलेत. प्रयत्न चांगले होते. आता धावा येतील 6. 44. फक्त 2 धावा विजयापासून दूर. दोन्ही फलंदाज 20 वरती बॅटिंग करत आहेत. मॅच झाली फिनिश. गावदेवी खाडी संघ पोहोचला या स्पर्धेच्या सुपर 3 मध्ये. अभिनंदन.